दागिने आणि पैशाच्या मागणीसाठी विवाहितेचा सासरवाडीकडून मानसिक व शारीरिक छळ, सावकारी धंद्यासाठी सासऱ्याची सुनेकडून पैशाची मागणी। प्रज्ञा पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती। बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी, योग्य तपास करून कारवाई करणार पोलीस निरीक्षक संदीप बागुल। पेण प्रतिनिधी किरण बांधणकर। अवैध अशा सावकारी धंद्यासाठी आपल्या सुनेला बंदुकीचा धाक दाखवून आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच पती व सासरच्या मंडळीकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून दागिने व पैशाची मागणी केल्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिनांक 29 पत्रकार परिषद घेऊन आपल्याला न्याय मिळावा अशी माहिती देताना केली आहे। तर या घटनेची तक्रार याआधी नोंदवण्यात आली असून योग्य तपास करून कारवाई करणार असल्याची माहिती पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पत्रकारांना दिली। या पत्रकार परिषदेत पीडित प्रज्ञा अमर पाटील राहणार पेण यांनी आपला पती अमर पाटील, सासरा सूर्यकांत उर्फ सुरेश शेठ जोमा पाटील, सासू लक्ष्मी पाटील, दीर भरत पाटील, जाऊ रचना पाटील या सासरच्या मंडळीकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन तसेच आई वडिलांकडून रोख 30 लाख व सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून शिवीगाळ व हुंड्यासाठी तसेच अवैध अशा सावकारी धंद्यासाठी धमकावण्यात येत असल्याची माहिती दिली आहे। तसेच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी योग्य न्याय करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तसेच दिनांक 2/8/2024 रोजी पेण पोलीस स्टेशन येथे नवरा अमर सूर्यकांत पाटील, सासू लक्ष्मी सूर्यकांत पाटील, सासरे सूर्यकांत जोमा पाटील व दीर भरत सूर्यकांत पाटील यांच्या विरुद्ध पेण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 02-26/2024 भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 85, 75(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 5 अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे। अमर पाटील आणि याच्यापूर्वी मी दिव्याला राहणारी आहे। माझं लग्न हे पेणमध्ये झालं। माझे सासू सासरे आणि माझा दीर, माझी नणंद आणि तिचा हस्बंड हे मला कंटिन्यू त्रास देतात। त्रास दिल्यानंतर माझ्याकडनं पैशांची मागणी, माझ्याकडनं दागिन्यांची मागणी आणि हे सगळं त्यांना देऊनही ते माझ्याकडनं अजून पैशांची मागणी करतात, नाहीतर मला हाकलून टाकणार हे सगळं बोलतात आणि मला येऊन घरी मारहाणही करतात। इवन त्यांचा व्याजाचा धंदा आहे हे मी जेव्हा त्यांना बोलली का आता मी व्याजासाठी पैसे तुमचे देऊ शकत नाही, तर तरी मला येऊन पुन्हा मागणी करतात आणि मला हाकलण्याचा प्रयत्न करतात जिथे मी राहते। आता मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करते। इवन त्याचा एक गुन्हा झालेला आहे, पण त्यांना काही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही। सुरेश पाटील तर कोण काही करू शकत नाही, हे मला सारखे तो धमकी देतोय आणि तू इथून निघून जा, आमची बिल्डिंग आता तुटणार आहे, तू इथून निघून जा, आमचा व्यवहार सगळा झालेला आहे, 10 दिवसाच्या आतमध्ये तुला हाकलून देतोय, हे सगळं बोलून तो मला तिथून काढण्याचा प्रयत्न करतोय। पण मी तिथून निघत नसल्यामुळे तो येऊन मला सारखी मारहाण करतोय आणि मी त्याच्यावरती कंप्लेंट नोंद करते, पण माझी ही कंप्लेंट नोंद होत नाहीये पोलीस स्टेशन। इव्हन मी एसपीकडे जाऊन आलेली आहे, पालकमंत्रीकडे जाऊन आलेली आहे, तरी माझी काय कंप्लेंट नोंद होत नाहीये। तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील यांनी या अगोदरच 2 ऑगस्ट 2024 रोजी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सासू सासरे, नणंद, दीर आणि पती। 2 ऑगस्ट 2024 रोजी कलम 85, 75, 115, 352/352 आणि 35 नुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या तक्रारीनुसार, आणि मान्य न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चौकशी करून दोषारोपपत्र पाठवण्यात आलं। ह्याच महिन्यामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात आलं। त्यानंतर काल रोजी तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील ह्या स्वतः अर्ज घेऊन आल्यात। त्यांचं असं तक्रार आहे की 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईक सासरे यांनी त्यांना काही मारहाण वगैरे केली। त्या संदर्भात त्यांनी कुठली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली नव्हती। त्या संदर्भाने त्यांनी काल 28 तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज आणून दाखल केलेला आहे। त्या अर्जाची चौकशी अंती योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत।